ज्या जुन्नर तालुक्यानं एक असं रत्न खरी अर्थाने या महाराष्ट्राच्या भूमीला दिलं, ज्या रत्नामुळे खरी अर्थानं हे हरिकीर्तन आज सुरू आहे, त्याच असणाऱ्या व्यक्तिमत्वामुळं आज मंदिराचे कळस आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याच असणाऱ्या रत्नामुळे पाहू जर गेलं तर आपल्या अंगणामध्ये असणारे तुळस आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याच रत्नामुळे माता माऊल्यांच्या भाडी असणारा सौभाग्याचं लेणं आपल्याला पाहायला भेटतं. असे छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं ज्या पवित्र पावन भूमीमध्ये प्रगट व्हावं लागलं असा जुन्नर तालुका आहे. आणि त्या जुन्नर तालुक्यातील आपला असणारं डोंगर कुशीमध्ये वसलेलं श्री क्षेत्र आलमे. आणि या पवित्र पावन श्री क्षेत्रामध्ये सर्वांचा असणारा त्या ठिकाणी आराध्य स्थान भगवान साईनाथ. आणि अशा भगवान साईनाथांच्या मूर्ती प्राणप्रतिनिधीचे औचित्य साधून हा असणारा या ठिकाणी नामयज्ञ या वर्षाची काल्याची हरिकीर्तन सेवा संयोजक मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. मला वाटतं 2-3 वर्षापासून संयोजक त्या ठिकाणी संपर्क करायचे, पण कुठेतरी हरिकीर्तन दिलेलं असल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी सहज नाहीच म्हणावं लागायचं. पण या वर्षी योगायोग होता, सर्वांच्या दर्शनाचा या ठिकाणी लाभ प्राप्त झाला. तसं इथं आपल्या शेजारी बल्लाळवाडीला क्षेत्रपाल काल भैरवनाथांच्या सेवेला त्या ठिकाणी आमचं बऱ्याच वेळेला येणं होतं. विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, पण आपल्याही दर्शनात आम्हाला योग प्राप्त झाला. तसं आपण गावामध्ये हरिकीर्तन केलेलं आहे महाराज. एकदा आपण राम जन्माचं कीर्तन केलं होतं, त्यानंतर आपण सायंकाळच्या सत्रामध्ये रात्रीचं सुद्धा हरिकीर्तन केलं होतं. अभंग निवडला होता, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आणि मला वाटतं 2 दिवसानंतर लगेच एक कीर्तनकार गैरहजर होते. मग मी बल्लाळवाडीचं कीर्तन करून पुन्हा कीर्तनाला आलो महाराजांना, पुन्हा तोच अभंग उर्वरित आपण सोडण्याचा प्रयत्न केला असं मला थोडं आठवतंय. अशा पवित्र पावन ग्रामामध्ये पुनश्च एकदा आम्हाला हरिकीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. आमचा असार भाग्य आहे. हरिकीर्तन सेवा शृंगारित करत असताना आपल्या गावातील असणारा भजनी मंडळ आपल्या गावातील फार गुण आहे. मला वाटतं श्री क्षेत्र अकलापूरला सुद्धा आपल्या गावचं भजनी मंडळ त्या ठिकाणी येत असतं. आणि दत्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळेला आपली तिथं त्या ठिकाणी भेट होत असते. महाराज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताना आपल्याला विशेष आत्माला धन्यवाद. हरिकीर्तन सेवा शृंगारित करत असताना गोड असे आसारे संवादिनी वादक त्यांना सुद्धा विशेष आत्माला धन्यवाद आहे. तोला मुलाचे दोनही आसारे मृदंगाचार्य त्यांच्या चरणारा बिंदावरती मस्तक माधा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांवर नियंत्रण ठेवणारे गोड असे चोपदार त्यांनाही विशेष आत्माला धन्यवाद आहे. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी कार्यक्रमाला लाभलेली गोड असे साऊंड सिस्टम त्यांचे असणारे ऑपरेटर त्यांना सुद्धा विशेष आत्माला धन्यवाद आहे. अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला हरिकीर्तन करायचं आहे, तोपर्यंत सर्वांनी सर्वांगाचे कान करून श्रवण करण्याचा प्रयत्न करा. उन्हाची तीव्रता ही फार आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला हरिकीर्तनाची लवकरात लवकर पूर्णाहुती करायची आहे महाराज. तसं बल्लाळवाडीकरांना माहिती आहे महाराज, काल्याचं कीर्तन म्हणलं का किमान 3.5 ते 4 तास पाहिजे, तेव्हा थोडंफार झाल्यासारखं वाटतं. पण वातावरण त्या ठिकाणी फार असणारा प्रतिकूल आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी सेवा करणार आहोत. आपलं गाव मोठं भाग्यवान आहे महाराज. आपल्या गावामध्ये साईनाथांचं या ठिकाणी काय आहे हे आराध्य स्थान आपण निर्माण केलं. आणि आपल्या गावामध्ये रामजन्माचा उत्सव होतो, बरोबर आहे. साईनाथांना सुद्धा रामजन्म उत्सव फार प्रिय आहे महाराज, आहे ना. तो उत्सव असणारा प्रिय आहे. ज्या विशेष काही 5 पर्वण्या त्या ठिकाणी सांगितल्या महाराज, त्याच्यामध्ये राम जन्माची सुद्धा पर्वणी आहे बरं. त्याच्यामध्ये असणारा त्या ठिकाणी पहिली पर्वणी जर पाहू जर गेलं नरसिंह जयंती, दुसरी पर्वणी म्हणजे त्या ठिकाणी रामनवमी, तिसरी पर्वणी म्हणजे त्या ठिकाणी असणारी वामन जयंती, चौथ्या क्रमांकाची पर्वणी म्हणजे त्या ठिकाणी काय आहे भगवान श्यामसुंदराचं प्राकट्य झालं ती कृष्ण अष्टमी. आणि 5व्या क्रमांकाची पर्वणी म्हणजे त्या ठिकाणी महाशिवरात्र आहे. हे 5 असणाऱ्या तिथी म्हणजे त्या ठिकाणी पर्वकाळ आहे. आणि या 5 तिथीला काय करायचं, असं उपवास करायचा असं मला. कसा उपवास करायचा जसं आपण एकादशीचा उपवास करतो महाराज. आज एकादशी असल्यानंतर उद्या सूर्योदयापर्यंत त्या ठिकाणी आपण एकादशीचा उपवास करतो, तसं आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, या 5ही पर्वाचा उपवास त्याच्या पद्धतीने धरायचा. बरं थोडेसे भोंगे कमी करा, वरले भोंगे थोडे कमी करा, हे पुढले बॉक्स थोडे वाढवा म्हणजे रिटर्न थोडा व्यवस्थित. राम जन्माचा उपवास सर्वांनी धरला पाहिजे महाराज. राम जन्माचा उपवास धरावा आणि ते दुपारी 12 वाजता सोडायचं नाही.
रात्री तर अजिबात सोडायचा नाही महाराज. तो केव्हा सोडायचा? तो दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सोडायचा. म्हणून राम जन्म उत्सवाचे जे सप्ताह असतात ना, त्यांची पूर्णाहुती राम जन्माच्या दिवशी होत नाही महाराज. त्याची पूर्णाहुती केव्हा होत असते? ही चैत्र शुद्ध दशमीला त्या ठिकाणी त्याची पूर्णाहुती होत असते महाराज. कारण उपवासाच्या दिवशी काला त्या ठिकाणी कसा करता येईल हे आपल्याला साधुसंत मायबापाने घालून दिलेलं काय आहे, दंड काय, हे सर्वांनी लक्षात ठेवा. असा राम जन्माचा असारा उत्सव आपल्या गावामध्ये होतो आणि साईनाथांचाही असारा हा 1.5 दिवसाचा उत्सव आहे. असो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होत असताना नामदेव महाराजांचा एक प्रमाण म्हणतो बरं. आई से नमन करो नी सकळा, हरी कथा करवी बोबड्या बोला, आज्ञानी म्हणोनी आपुल्या बाळा, चालवी सकळ नामा या उत्सवाच्या माध्यमातून अनेकांचा आस्था काय आहे, विशेष सहकारी आहे. हरिकीर्तनाची सुद्धा संत सेवा त्या ठिकाणी स्वीकारणारे काही आसारे या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे. आजची आसारी संत पूजा खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वीकारली, पूजनीय वंदनीय वैकुंठवासी आदरणीय श्री तुकाराम बाबूराव नायकोडी यांच्या आसाऱ्या स्मरणार्थ त्यांच्या आसाऱ्या त्या ठिकाणी चिरंजीव आदर्श असे उद्योजक आदरणीय बाळासाहेबजी नायकवाडी यांनी आजची आसाऱ्या त्या ठिकाणी हरिकीर्तन सेवेची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांना सुद्धा विशेष असताना धन्यवाद आहे. गवळण फार सुंदर आहे महाराज. कोणी एकी फुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. गवळण म्हणजे पूर्णत्व आहे महाराज, पूर्णत्व आहे. बरं कसं पूर्णत्व? भजनामध्ये सुद्धा आपण म्हणतो आता घ्या गवळण म्हणजे आपल्याला काय करता येईल, पूर्णाहुतीला जाता येईल. माणसं म्हणतात ना सर आता गवळण घ्या म्हणजे आपल्याला काय करता येईल, या भजनाची पूर्णाहुती करता येईल. काय जुने कीर्तनकार होते बरं, जुने कीर्तनकार ते कीर्तन पूर्णत्वाला गेलं तर कीर्तनाच्या शेवटी गवळण म्हणायचे महाराज. असे काही एक कीर्तन आम्ही त्या ठिकाणी ऐकलं, ते भुसावळचे बाबा होते. ते कीर्तन पूर्णत्वाला गेल्यानंतर काय म्हणायचे, गवळण म्हणायचे. त्यांना विचारलं, म्हणलं बाबा कीर्तन पूर्णत्वाला गेल्यानंतर गवळण म्हणण्याचा तुमचा हेतू काय? ते म्हणले त्याचा असा आहे बरं, म्हणे गवळण म्हणजे पूर्णत्व आहे आणि जोपर्यंत गवळण म्हणत नाही तोपर्यंत कीर्तनाचा सुद्धा पूर्णत्व होत नाही, असा माझ्या मनाचा भाव आहे. म्हणून प्रत्येक कीर्तनामध्ये ते काय म्हणायचे, समारोपाला गवळण म्हणायचे. म्हणा गवळण म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण